लोकांच्या रानात येऊन शिना असं करायला लागली. मी बोलती तर मोहर पळते त्या नदीकडे पळतात. हा नदीकडे पळते म्हणजे ती आंबा दिसतो त्या आंब्याखाली चाललोय सारखं. तुला भांडणं शेवट ध्यान नाही. अहो पण मी आली तुम्ही असं करता तर मी यायच्या आधी नीट असताय. मी दिसली म्हणलं की चालू करताय. आता तू आंबा नाही आली म्हणलं तू काढते म्हणून मग आता मी चाललो त्या आंब्याखाली. ते आंबा आता माझ्या भावना काढला होता काय ती? तुला ये कोणी सांगितलं होतं? आता येतं बदलाय भाऊजी आहे तर सगळं दिवस सारखं नसत्यात म्हणते ती का नाही. हाताची बोट पण सारखी नसते तसं सगळं दिवस सारखं नसत्यात. कधी उतार चढ असत्यात. जीवन आहे म्हणल्यावर उतार चढ राहतोच. तुम्हाला महाग आंब दिसतात. ही झाडं घेतली ती 2. ही झाडं घेतली ती ह्यांनी पण मला काय म्हणजे आणलं नाही किंवा काय नाही. मी आली भाऊजींसंग. भाऊजीला म्हणलं चला ती एकटं तर काय करायचं. तर पोरं पण म्हणली मम्मी जा पप्पाला एकट्याला होणार नाही. मग आल्यावर इथं काय बोललं नाही तर कशाला आली तू का आली काय म्हणलं नाही. तर इथं गाडी पण आहे बघा. इथं लावली गाडी आणि मी आली दिसली इथं ती जिथल्या तिथं इथं सोडून हे दावं पण जिथले तिथं टाकलंय. सगळं जिथले तिथं टाकलंय असं. मी हाका मारती जाऊ नका म्हणते. 1 नाही 2 नाही. भाऊजी पण गेले तर माग. तर काय बोलते ते दोघं काय नाही माहिती नाही. तर इकडं म्हणजे आपल्या काय खिलारडीत आंबा घेतला नाही. हे आलोय म्हणजे ज्योतीच्या आत्याच्या गावात. गावाचं नाव पण माझ्या काय हां मुंडवाडी आलं लक्षात. मुंडवाडी आहे तिथं. ही 2 झाडं घेतली वाटतं. ही 2 झाडं आणि तिकडे एक आहे तेव्हा त्या तिकडं. ह्याच्या आधी सगळं काय असेल ते विचारायचं बोलायचं सांगायचं. पण ही जसं काय वाद चालू झाले तर दोघात तसं मला विचारलं नाही. घेतलंय म्हणलं नाही तर घेऊ का काय करू कसं घेऊ कसं नाही काय काय बोललं नाही. तर घेतलं त्यांनी. भावाला मग जाताना सकाळी म्हणलं मी चाललोय येतोय का. लेकरं पण लागलेले शिकारायला. म्हणलं असू धड आपलं चुकलं म्हणायचं. जरी आपली चुकी नसती तरी आपलं चुकलं म्हणायचं आणि चालू ठेवायचं काम. तर बहिणीनं त्या नदीच्या कडेलाच आंबा आहे. तर खाली नदी आहे आपली चंद्रभागा नदी. पंढरपूरपासून किती 7-8 किलोमीटर असेल एवढं. म्हणजे मला पण डिटेलमध्ये माहीत नाही किती किलोमीटर आहे मुंडवाडी. पण मी म्हणते आपलं 7-8 किलोमीटर असेल. आता गेले ती कुठे गेली ती कुठं नाही काय खरं नाही. इथं उगो लोकांच्या रानात बसायची बारी आली आणि झाली वाईट. महाग तिकडं माणसं आहे ती खाली कोण आहे ते कोण ठेवा. तोडलाय थोडाफार अजून थोडाफार तोडायचा आणि जायचं. कारण की आता ही झाडं घेतली ती म्हणल्यावर ही झाडं तर काय स्वस्त नसणार आहेत. ती झाडं भरपूर असं महाग झाडावर म्हणल्यावर भरपूर असं पैसे असतात. इकडं कसं आहे एकतर शेकड्यावर असतं नाहीतर झाडावर उगतच देते ती. कुठलं परवडतंय कुठलं नाही बघून शिना आपण घ्यायचं. मग तुम्ही आता माझा एवढा आंबा घेतलाय कशासाठी नाही. तर गेल्या वर्षी आपण लोणचं केलं तर भरपूर प्रमाणात. यंदा पण काय झालंय त्यांना काय मी म्हणले नाही की लोणचं करायचं आहे की काय या ऑर्डरी पडलेल्या बघून शिना दादून मग पुन्हा बापाला सांगितलं की ऑर्डरी पडले त्या लोणच्याच्या पप्पा आपल्याला लोणचं करावं लागतंय म्हणल्यावर बघा बघितलं आलं चल नाही काय नाही चला म्हणलं. ती आता एवढंही करते म्हणल्यावर आपण पण कुठंतरी थांबलं पाहिजे. लयच ही लावून चालत नाही. तर इथं बहुतेक रानाचा मालक आले तर नदी जवळ असल्यामुळे पाणी बघितलं किती आहे. इकडं तर बघा उसगच भरलाय. आपली पिकं पाण्या वाचून गेली आणि इकडं पाण्याला काय सुद्धा कमी नाही. नदीला पाणी आलंय. जे त्या शेतकऱ्याने असं मोकळं पाणी सोडून दिले सगळ्या रानाने. पाण्याशिवाय शेती नाही आहे का नाही. काय करता लय टेन्शन आहे. पण कुठं तर हसून खेळून पण जगावं लागतंय लेकरांसाठी. काय असेल ती खरं आता काय होईल ते होईल. जीवन आहे म्हणल्यावर तर उतार चढ राहतेच. बघू आता काय असेल ते असेल. पप्पाला तर बोलवून चालत नाही कारण की पप्पाला बघितलं की जास्त चिरलेलं जातात. त्यांना काय वाटतंय कुणास की पप्पानं सांगून मला शिकवलंय म्हणून मी अशी करते. असं नसतं. एका हातानं टाळी वाजत नसते. ती कळणार अशी काम आहे. ते कुठलाच बाप कुणच्याच लेकीचं वाटोळ करत नाही. कुठल्याच लेकीचं वाटोळ व्हावं असं कुणच्याच बापाला वाटत नाही. ना ह्यांचं कसं आहे एकदा डोक्यात घेतलं की घेतलं. आंबा पूर्णपणे ही लोणच्याचा आहे. आंबा मोठा नाही आंबा आहे बारीक. ह्या काय कसं आहे पूर्णपणे असा बारीक आंबा आहे. त्यामुळे हे असताना पण आंबट आहे
आणि मेन म्हणजे हे जी लोणच्याला जे आंबा लागणार आहे आपल्या ती ह्यात केस म्हणजे हे असायला पाहिजे ती केसर केसर असायला पाहिजे तेव्हा ती लोणचं भरपूर प्रमाणात मुरतं आणि ती खायला पण चांगलं लागतं. कुठे गेले ते आता कोणास ठाऊक आहे. वाईट वाटतंय. हाका मारती तर तसंच घरीदारी असं ना का नाही तर लोकांच्या रानात येऊन शिना असं करायला लागली. मी बोलती तर मोहर पळते त्या नदीकडे पळते. हा नदीकडे पळते म्हणजे ती आंबा दिसतो त्या आंब्याखाली चाललोय सारखं. तुला भांडणं शेवट ध्यान नाही. अहो पण मी आली तुम्ही असं करता तर मी यायच्या आधी नीट असताय मी दिसली म्हणले की चालू करताय. आता तू आंबा नाही आली म्हणलं तू काढते म्हणून मग आता मी चाललो त्या आंब्याखाली. ती आंबा आता घेतलाय, माझ्या काढते. भावना काढला होता काय ती तुला ये कोणी सांगितलं होतं? आता येतं बदल आहे भाऊजी आहे तर मी आहे दोघं तिघ जण हाय काय तर थोडंफार हे होतंय का नाही. मग घरी आणून दिलं तुला करायला येत होतं का नव्हतं सांग मला. बरं तुला म्हणलं होतं का मी इथं का मला ताप दे वरण अजून बोलायचं घरी काय आता मी कशाच ताप दिला मग तुम्हाला कोणी सांगितलं आ? परत अजून म्हणलं असता बसली की घरी मी आणलं तुला आहे का काळजी कुठल्या गोष्टीची दोन्हीकडे कसा फास लावता यावं लोकांच्या गावात आलो यावं येड्याने करू नका आहे का माझं. लोकांच्या गावात आलोय म्हणून मी तुला गुढीत सांगितलं होतं तू येऊ नको तुला घरपोच आंबा करून देतो. भांडणाच्या जागी राहिली. लेकरांनी रात्री सांगितलं होतं लेकरं माझी लेकरं असून पाय धरून पाया पडायला लागली. लेकरांनी सांगितलं ना ऑर्डर बघून शिना पोरांनी सांगितलं तुम्हाला पप्पा बघा लोणचं तेव्हा तुम्ही लागलं ना म्हणा 3 दिवस झालं 3 नाही 4 दिवस झालं आंबा बघत फिरतोय. कमीत कमी 1000चं पेट्रोल झालं असेल आंबा बघण्यात. अशी उक्ती आंब्याची झाडं घेतली ती. मला बेरोट लागला जालनी नाही काय नाही. आपल्याला फक्त लोणच्या करता आंबा काढून घेऊन जायचंय. आणि जालनी आहे 250 रुपयाला म्हणून मी ती जालनी आणली नाही. तिथला आता तारा बांबू काढून जुगाड बनवले. आता ती जालनी बनवून आंबा 500-600 आंबा काढलाय. अजून 400-500 काढायचा आणि निघायचं घालून. पण मग तुम्ही तसं केलं मला बघितलं तुम्ही गाडीला की खाणून गेला काय स्पेशल केलं. गाडीला ती खाणून गेलो ती कुठं रागात निघून गेलो नव्हतो. जालनी नव्हती. या अवतार कसला झाला दिसतोय. हे झाडावर चढून झाडं ठाप मोठा येतं त्याला कीड लागली आहे बेरोड लागलेला आहे. एखादा मोडला म्हणजे मी मोडल म्हणून ती काय तर जुगाड करावं म्हणलं जालनीचं. मग तिथनं तार आणली इथनं परत नेलं लाकूड. आता ती बांधतंय. ती बांधायचं झालं की मग ती करायचं. माझा जीव एकतर लागलाय काय म्हणते तसं व्हायला. तुला काय ती पण घेतलं हा बस सगळंच घेतलं. तर तुझ्यानं लोणचं जेवढं बनवता होतंय तेवढं बनव. मी तुला एका शिक्यानं एका ढिगानं पाहिजे तेवढं आंबा आणून टाकणार आहे. लांब होऊन बोल भांडत नाही तुझ्या संग. लेकानं सांगितल्यापासून तोंडाला टाकं घातले तर काय तुझं ऐकायची गरज नाही मला. पण माझी ती लेकरं आहे ती ना त्यांच्या डोळ्यात मला पाणी बघू वाटत नाही. मला पण तुमच्या संग भांडत भांडू नाही वाटत कोण. माझ्या नाही. तोंडाला आलाय फेस एक तर मग पाणी फेणे हे तर मुलकाच पाणी आहे. प्या की काय एवढं. नळाचं नदीचं पाणी प्यावं का असलं रानातलं खडूळच्या. बरोबर आणि बोलता अहो, तुम्ही चांगला आहे वा तुम्ही काय असं वागता सांगा बरं. इतकं निभार बोलायचं एवढं वाईट वाईट बोलता. तुम्ही मनानं वाईट नाही पण काय असं वागता सांगा बरं. मनानं निर्मळ आहे वाईट आहे आता दिसलं. आधी ते दिसलं नाही. नाही 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 आधी दिसलेच नाही. नाही डोळ्यावर आधी. पट्टी होती ना कशाला कसली पट्टी दिसते. होती तुम्ही तीनदा माझ्या पप्पाला बोलता माझ्या बापानं तुम्हाला काय केलं सांगा बरं. काय अरे झालं ग कोणाचा बी प्रपंच असू दे सुखानं भांडणं झाली तर तुमची तुम्ही बघा. पण तुमच्या घरी तुम्ही सुखी राहा हे म्हणलेलं आहे बापानं साहजिक आहे.